समजा तुम्हाला कोणी 5 करोड देत आहे, कशासाठी? उद्यापासून आपलं नाव बदलायचं आहे, चालेल का? पण लग्नानंतर तुमची वाईफ, तुमची पत्नी ही संपूर्ण आयडेंटिटी बदलते, स्वतःचं नाव बदलते. कुणासाठी? फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. स्त्रियांनी लग्नानंतर स्वतःचं नाव बदलवणं ही एक परंपरा म्हणून या गोष्टीला काही वेटेजच नाही आपल्या सोसायटीमध्ये. पण ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आपण लक्षात घ्या की स्वतःचं नाव जेव्हा बदलवण्याची वेळ येते ना, तेव्हा हे स्वतःला कळतं. त्यामुळे त्यांचं एक हे खूप मोठं सॅक्रिफाईस आहे आणि त्यांची सेफ्टी ठेवणं, त्यांनी नाव आपल्यासाठी बदलवलेलं आहे. त्यांची सेफ्टी ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. अजून आपण यंग आहात, हेल्दी आहात, तर आपल्याला टर्म इन्शुरन्स हा इझिली मिळू शकतो आणि जेवढं लवकर आपण घेतला, तेवढं त्याची कॉस्ट किंवा प्रीमियम कमी पडतो. आता ॲडिक्वेट टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? तर ॲडिक्वेट टर्म इन्शुरन्स म्हणजे माझं फॉर एक्झाम्पल 30 लाखाचं इन्कम आहे, 30 lakhचं इन्कम आहे आणि त्याच्या 10 टाइम्स म्हणजे 3 करोडचा माझा टर्म इन्शुरन्स असायला हवा. पण बरेचदा असं ऑब्झर्व्ह होतं की नाही आहे माझा 1 करोडचा हेल्थ टर्म इन्शुरन्स. सो तसं नका करू, ॲडिक्वेट टर्म इन्शुरन्स घ्या. तर अजिबात कन्फ्यूज होऊ नका. कुठला टर्म इन्शुरन्स आपल्यासाठी बेस्ट आहे, हे आम्ही स्ट्रॅटेजिक वेल्थ परफेक्टली सांगणार आहोत. आपण कमेंट करा सेफ्टी नावाने. माझी टीम आपल्याला कोऑर्डिनेट करेल. थँक यू.